झुंजार एससी 37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार एससी 37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव गावावर पसरली शोककळा। साकोरे यांच्या शेतात विहिरीतून पाणबुडी बाहेर काढत असताना क्रेन विद्युत तारेला लागल्याने वडील, मुलगा व 2 मजूर काशिम फुलारे, रतन फुलारे, रामलिंग साखरे, रतन साखरे या चौघाचा झाला जोरदार विजेच्या धक्क्याने जागेवरच मृत्यू। प्रशासकीय जिल्हा मुख्यालय असलेल्या धाराशिव उस्मानाबाद येथे कार्यालयीन कर्मचारी कार्यालयातून दुपारी 1 वाजले की होतात गायब, सगळे कार्यालय असते रिकामे। असा प्रकार सर्वच कार्यालयात येतोय दिसून यामुळे होते सर्वसामान्याची हेळसांड। जिल्हाधिकारी यांनी सर्वच विभागात फेरफटका मारण्याची आहे गरज। महास्ट्रीट उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा परिपूर्ण सखोल आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली संपन्न। नियोजित लातूर कल्याण या मार्गामध्ये सुधारण्यासाठी राहुल मोटे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले। सुधारणा करून लातूर, कळंब, पारा, ईट, खर्डा, जामखेड, अहिल्यानगर, कल्याण अशी दुरुस्ती करण्याचीही केली मागणी। जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले कळंब तहसील माळवे यांच्या कारभाराच्या 15 दिवसात चौकशीचे आदेश। राशन घोटाळे बाजाचे धाबे दणाणले। नप निवडणुकीतून शिवसेना, उबाटा, जीप व पंचायत समितीच्या निवडणुकीत बोध घेणार। सक्षम आढावा बैठकीत उमेदवाराची चाचपणी योग्यपणे करणार। तुळजापूर पोलिसांनी पान मसाला विक्री करणाऱ्यावर 2 ठिकाणी कडक कारवाई केली व मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाला केला जप्त। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात आढळल्या 66,000 अधिक एकल महिला, विधवा 61,500 विधवा, 3,000 परित्यक्त्या, 850 घटस्फोटित, 125 अविवाहित। याकरिता पुनर्वसनाच्या उपाययोजना कडक योजनेची गरज। आशिव परिसरात हार्वेस्टरमध्ये अडकून 40 वर्षीय शेतकरी सावंत यांचा झाला मृत्यू। कर्मचाऱ्यांना मिळणार 9 वर्षाची भेट, महागाई भत्ता आणि पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एससी 37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। शुभरात्री।